या राज्यामध्ये घोटाळ्यावर घोटाळे पुढे येत आहेत। मर्जीतील माणसाला करोडो रुपयाची कामं देण्यासाठी वाटेल ते शक्कल लढवून आणि भ्रष्टाचाराचा कळस गाठण्याचं काम या सरकारमध्ये सुरू आहे। काल केवळ 7 दिवसाच्या शॉर्ट नोटीसवर 108 जी ॲम्ब्युलन्स आहे या ॲम्ब्युलन्सचा 10 वर्षासाठी 8,000 कोटीचा टेंडर काढला गेला केवळ 7 डेज इतक्या शॉर्ट नोटीसवर। आणि 10 वर्षासाठी तब्बल खरं तर कुठलाही टेंडर हा 3 वर्षाच्या पलीकडे ॲम्ब्युलन्सचा पुरवठ्याचा नसतो। याची सर्व कुठल्याही दृष्टीने तपासणी केली तरी हे काम 4,000 कोटीच्या वर जाऊ शकत नाही। परंतु तब्बल आरोग्य विभागाच्या मंत्र्यासह त्या IAS अधिकाऱ्याला बदलीचा धाक देऊन 7 दिवसाची केवळ 7 दिवसाची मुदत देऊन 8,000 कोटीचा टेंडर त्या एका मर्जीतल्या माणसाच्या घशात घालण्यासाठी आणि त्यातून 4,000 कोटी रुपये कमवण्यासाठी 8,000 कोटीचा टेंडर काढला गेला आहे। यातून जनतेच्या पैशाची लूट सुरू होणार। तिजोरीमध्ये कर्ज काढून हे राज्य पहिल्यांदाच बर्बाद झालेलं आहे, उद्ध्वस्त झालेलं आहे। आणि अशाही परिस्थितीमध्ये या ॲम्ब्युलन्सचा हा महाघोटाळा 8,000 कोटीचा घोटाळा हा सर्व विवादित जे मंत्री आहेत, वादाधित मंत्री आहेत, ज्यांचा त्या आरोग्य खातंच हे अखंड भ्रष्टाचारामध्ये बुडालेलं आहे आणि त्याचा कळस म्हणून आज या 8,000 कोटीचा टेंडर 7 दिवसाच्या शॉर्ट नोटीसवर केवळ 7 दिवस आणि त्याची किंमत कुठल्याही पद्धतीने काढली तरी 4,000 कोटीच्या वर होऊ शकत नाही। माझा दावा आहे कुठल्या एक्सपर्टला बसवा, कुणालाही बसवा, पण हे चाललं काय? लूट करण्याची पद्धत किती आहे? 4,000 कोटीच्या कामाला 8,000 कोटी मोजणं आणि स्वतःच्या मंत्र्यांच्या जवळच्या नातेवाईकांना हे काम मिळवून मंत्र्याची पार्टनरशिप यामध्ये असणं हे राज्य उद्ध्वस्त करण्याचं काम चाललं आहे। हे राज्य लुटून तिजोरी लुटून या सगळ्या घोटाळेबाज सरकारने राज्याला अधोगतीकडे नेण्याचं काम सुरू केलेलं आहे। सर, हे काम कुणाला दिले आणि आपण म्हणता आरोग्य मंत्र्यांचे नात्यातले लोक किंवा काय नेमकं संबंध काय त्याच्याशी? हे बघा, टेंडर प्रोसेस सुरू झाली, 7 दिवसाच्या शॉर्ट नोटीसचा हा टेंडर काढला गेला। 8,000 कोटीचा टेंडर 7 दिवसात कोणी काढतं काय? अरे थोडी लाज तरी असायला पाहिजे ना। आणि त्यामधले सगळे टर्म कंडिशन ज्या वेळेस टेंडर ओपन होईल त्या माणसाला दिसेल तो माणूस मंत्र्याचा नातेवाईक असेल, हे तुम्हाला मी सांगतोय। केव्हा ओपन होणार आहे टेंडर आणि या संदर्भात आपण काही हे तक्रार करणार आहे। मी तक्रार सुरू झाली, आमचा आम्ही ड्राफ्ट तयार झालेला आहे। मी मुख्यमंत्र्यापासून हे टेंडर थांबवण्यासाठी विनंती करणार आहे आणि मुख्यमंत्र्याकडे करणार आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्याकडे करणार आहे। आता सगळेच सरकार मिळून असेल तर सगळेच मिळून असतील, चोर चोर मावस भाऊ सगळे मिळून खाऊ, तर रद्द करणार नाही, नाहीतर रद्द करतील। मी पत्र पाठवणार आहे। निविदेची एक प्रक्रिया असते, त्या प्रक्रियेचं पण उल्लंघन झालं कारण 100% उल्लंघन झालेलं आहे। हे एका विशिष्ट कंपनीला देण्यासाठी टेंडर सगळी केलेली आहेत। आज त्या माहितीला काही आधार नाही, चर्चा दुनियाभरचे लोक करत असतात। महाविकास आघाडी भक्कमपणे उभी असल्यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे। सर्व सर्वे महाविकास आघाडीच्या बाजूने असल्यामुळे महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी, नेत्यांना बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचे एक वावड्या या उठवल्या जातात। या काही वावड्या अशा आमच्याही अनेक काँग्रेसच्या नेत्यांच्या संदर्भात उठवल्या जातात। हे जाणून बुजून स्वतःची इबरत झाकण्यासाठी आणि केलेलं पाप जे आहे भ्रष्टाचाराच्या रूपानं ते त्याच्यावर पांघरून घालण्यासाठी अशा प्रकारच्या वावड्या उठवण्याचं काम सुरू झालेलं आहे। दक्षिण मुंबईची जागा उद्धव ठाकरे गट मागत आहेत, त्यामुळे त्यांची ही नाराजी आहे। अजून काही फायनल झालेलं नाही। इंडियाच्या आघाडीमध्ये प्राथमिक चर्चा झाली, चर्चेची फेरी काही आपण गठबंधन सरकारमध्ये काही एका बैठकीमध्ये सगळे काही अंतिम होत नाही, त्याला अनेक बैठका घ्याव्या लागतात।
काही जणांची मागणी जरी असली तरी ते काय अंतिम आत्तापर्यंत निर्णय झाला किंवा त्याच्यावर शिक्का लागला अशा प्रकारचा कुठलाही निर्णय झालेला नाही. भंडारामध्ये याची जागा जी आहे ती शरद पवार गट काँग्रेसला सोडण्याच्या तयारीत आहे असं कळतं. काय समीकरण आहे? काँग्रेसची जागा नाही, अनेक जागा अदला बदल्यांची चर्चा आहेच आणि जिथे जिथे जो पक्ष मजबूत आहे त्या पक्षाला मेरिटवर त्या ठिकाणी ती जागा सोडावी असा एकूण आमच्या सगळ्यांचा एकमताने सूर आहे. आणि त्यातूनच जर ती जागेमध्ये त्यांना राष्ट्रवादींना ती जागा योग्य वाटत नसेल तर ती जागा त्यांनी सोडायची तयारी दर्शवली. सर, आपने आरोप किया है, बड़ा आरोप किया है महाराष्ट्र में घोटाले का, क्या पूरा मामला है? नहीं, पूरा मामला बहुत ही बड़ा ये महाघोटाला है. तबल ये हेल्थ डिपार्टमेंट में 8,000 करोड़ का घोटाला है. ये 10 साल के लिए ये टेंडर, एक जो एम्बुलेंस चलती है इमरजेंसी 108 नंबर की, उसका घोटाला है. ये काम कभी भी आज तक 3 साल के ऊपर दिया गया नहीं था. अब ये सरकार ने 10 साल के लिए टेंडर निकाला. इसकी वैल्यूएशन हमने एक्सपर्ट से निकाली, 4,000 करोड़ के ऊपर हो नहीं सकती. सब उसका प्रॉफिट जोड़कर भी 3,000 में 1,000 करोड़ का प्रॉफिट भी जोड़ दिया तो भी 4,000 के ऊपर नहीं हो सकती. ये सब काम 8,000 करोड़ में देने के लिए 8,000 करोड़ का टेंडर निकाला गया और इसी के साथ इतने शार्ट नोटिस में ये टेंडर निकाला गया. 7 डेज के लिए, 7 दिन के लिए टेंडर निकाला गया और 7 दिन में ही ये टेंडर फाइनल होगा. इसके पीछे जो इस डिपार्टमेंट के लोग हैं, हमारे वहाँ के सेक्रेटरी के ऊपर भी प्रेशर डाला गया और सेक्रेटरी ने भी प्रेशर डाल के उनको भी धमकाया गया, ये मुझे पता चला है. और अपने रिलेटिव्स को देने के लिए ये सब काम, ये महाघोटाला 8,000 करोड़ का ये राज्य के सरकार ने किया है. और ये घोटालेबाज सरकार ने अपना परिचय दे दिया है कि हम ये तिजोरी लूटने के लिए तीनों हम एकत्र हुए, तीनों पार्टियां हमने राज्य को लूटने के लिए, राज्य की तिजोरी साफ करने के लिए, यही संकेत ये इससे मिलता है. ये बहुत बड़ा घोटाला है, ये इसकी व्याप्ति बहुत बड़ी है और 7 दिन के अंदर में ऐसी कौन सी इमरजेंसी है कि इसका जो प्रोजेक्ट रिपोर्ट बनाया गया है वो भी वही जो कंपनी को मिलने वाला है वो कंपनी उन्होंने बनाया. और विशेष करके ये कंपनी जो काम कल खुलने के बाद में पता चलेगा कि ये मंत्री के नज़दीक के लोग हैं. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. काल त्यांनी अनेक विकास कामांचं उद्घाटन केलं आणि काँग्रेसवर देखील टीका केली, घराणेशाहीवर टीका केली. आता ते जुनीच त्या म्हणता काय जुन्या म्हणजे कडीला नव्यानं ऊत आहे, ते काय त्यात नवीन आहे असं काही मला दिसत नाही. तिकडे जातील तिकडे घरवण्याची आता तीच या राज्याचे मुख्यमंत्री पण ती रीव ओढतात. ते रीव काही नवीन नाही आहे. कोण कोणापाशी आहे सत्ता, कोणाच्या किती लोक घराणेबाज आहे त्यामध्ये काही फार मला बोलायची गरज नाही. आणि हे घाबरल्याचं लक्षण आहे. काँग्रेसच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे देशामध्ये जे काही वातावरण निर्माण झालं, यांना वाटलं की 3 राज्य जिंकल्यानंतर देशामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन होईल, तसं दिसत नाही आहे. आणि त्यातून आल्यानंतर केवळ काँग्रेसवर टीका करणं विरोधक म्हणून एकमेव उद्देश पंतप्रधानांचा दिसतोय. 20 तारखेला गडचिरोलीमध्ये विभागीय बैठक आहे. यापूर्वी नागपुरात झाली होती. लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात काय सांगणार? नाही, मीच मुद्दाम मी विनंती केली की आपण नागपुरात सातत्यानं बैठका घेतो. एवढा मोठी महारॅली स्थापना दिवसाची झाली. आता सगळे नेते दुर्गम भागातही पोहोचले पाहिजेत, तिथल्याही लोकांच्याकडे पोहोचले पाहिजेत, कार्यकर्त्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. आणि म्हणून जे काही आमचे आता विभागीय मेळावे ठरले त्यातून सर्वांनी एकमताने गडचिरोलीची निवड केली. आणि गडचिरोलीला 20 तारखेला हा विभागीय मेळावा होणार आहे. त्यामध्ये सर्व पदाधिकारी 6 जिल्ह्यातील तालुका अध्यक्षापासून विविध सेलचे विभागाचे असतील, माजी मंत्री, माजी आमदार, खासदार आणि सर्व प्रमुख पदाधिकारी यांची ही बैठक असणार आहे. 2 सत्रामध्ये असेल. सकाळच्या सत्रामध्ये एक आम्ही जिल्हा स्तरावरचे पदाधिकारी, आपल्या तालुका स्तरावरच्या पदाधिकाऱ्यांना त्यांना मार्गदर्शन होईल. बूथ लेवलच्यासाठी काय तयारी करायची त्याचं मार्गदर्शन होईल. आणि शेवटच्या समारोपामध्ये प्रमुख जे नेते आहेत पूर्व विदर्भातील त्यांचा एक मार्गदर्शनाचा मेळावा होणार आहे. अशा 2 सत्रामध्ये तो कार्यक्रम संपतो. विजयाच्या निकषावर काँग्रेस यावेळेस महाराष्ट्रात नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहे. लोकसभेमध्ये
विदर्भातही हायकमांडच्या टीमने त्याची चाचपणी केलेली आहे, त्यामध्ये चंद्रपूर असो, नागपूर ग्रामीण, रामटेक असो, काय कसं बघताय याच्याकडे? नाही, नक्कीच आता शेवट प्रत्येक पक्ष आपला सर्वे करत असतो, ती चाचपणी प्रत्येक पक्ष करत असतो आणि हायकमांडला सुद्धा आता नवीन चेहऱ्याची गरज आहे किंवा त्यांना नवीन चेहऱ्याला उतरवलं पाहिजेत अशी त्यांची तयारी आहे. त्यातून मला वाटतं की खरंच आहे की आता नवीन चेहरे आणले पाहिजेत, तरुणांना अधिकाधिक संधी दिली गेली पाहिजेत आणि पुढच्या दृष्टीनं विदर्भाच्या विषयी काय, महाराष्ट्रामध्ये काय, देशामध्ये तरुणांची भक्कम फळी उभारणं, त्यांना पाठीमागं उभं राहणं हे आता आम्ही सगळ्यांनी करण्याची गरज आहे असं मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.